नाही जण ती टपायची हो अंधाराच्या जागेत. आता वरात इथनं तिकडे पुढे चालली ती लपून उभा राहायचे म्हणजे उचलून नेऊया. पहिलं ज्यावेळेस मी वरातीला नाचायला जात होतो तेव्हा एखाद्याला जर एकामेकांच्या चेष्टेनं मध्ये ढकललं तर हाणाहाणी व्हायची. म्हणजे आता ही इकडे बघू तर इकडे मेकअप होते पण पहिले लय 8 तासांनी मेकअप करावं लागत होते. असं समोरासमोर आता असं जर मी उभा राहिलो असं त्यांच्या समोर बी मी ड्रेस बदलला तरी बी त्यांना वाटत नव्हतं ही मुलगा आहे म्हणून. लगा तुझ्यावर जरा संकट आलंय. मी म्हटलं काय. नाचून नाचून एक गरकी घेतली जगा बी तिथंच फेडला. त्या नवरदेवाच्या बापानं त्या आमच्या सनाय मास्तरला बोलवलं. सनाय मास्तरला बोलवलं म्हणला किती पैसे घेणार पुरीला पाठवून द्यायला. दुश्मन पिक्चर मध्ये मी बघितलेला ममताजचा ड्रेस. ते ममताजचा ड्रेस मला आवडलेला. ती ड्रेस मी बारमाय किती का बदलायचं होईना पण ती ड्रेस. ड्रेस उतरला मेकअप पुसली समजा गाड्या बिड्या घालून नीटनेटकं ठेवलं आणि मग त्या तिथल्या पुजाऱ्याला विचारलं बाबा त्या सरपंचाचं घर कुठवर आहे हो माझे पैसे दिले नाही ते. ही आमचं गाण्याचं मंडळ आहे. बरं. हे आराध्य मंडळ म्हणजे आम्ही आपला कुणाचा काय कार्यक्रम असला देवाचा त्या कार्यक्रमाला बोलवलं तर जातो आम्ही. बरं. कार्यक्रम मग हे फक्त देवाचेच असतात का दुसरे कार्यक्रम असतात का? आम्ही सहसा हे देवाचेच कार्यक्रम घेतो आणि परत कुठलं असं भजन म्हणा किंवा दुसरे काय कार्यक्रम ह्याला जातो आम्ही. बरं. कुठं बारोड म्हणायला. आणि कुठल्या कुठल्या देवाचे कार्यक्रम असतात? लक्ष्मी आईचे असते ते अंबाबाईचं आणि येडाबाईचं बरं. याचे कार्यक्रम असते ते. कसे कार्यक्रम असतात म्हणजे? कार्यक्रम कोणाचं आराध्याचं म्हणजे कान फुकणीचा कार्यक्रम बरं. किंवा आराधखाना किंवा गाण्याची कुठली कार्यक्रम असेल त्या गाण्याला आम्ही जातो. बरं. आणि परत कुठली मिरवणूक असली त्या मिरवणुकीला जातो. कधी हे तुम्ही तुमचा जो हा ग्रुप तयार केला कधी केला हो ग्रुप हा तयार? ग्रुप म्हणजे पहिल्यांदा ह्या गावाला असलं काय छंद नव्हता काय नव्हतं. मग 72च्या वेळेस इकडं लोक काय काय शेंगाला जगायला म्हणून आली दुष्काळ झाली. मग ती इथं थायक झाली काय काय जण काय मागं गेली काय इथं राहिल्यावर ती त्या तुळजापूर भागातली असल्यामुळं ती त्या देवीची गाणी म्हणायची. ही आमच्या इथं असलं काहीच माहीत नव्हतं म्हणजे आराध्याची गाणी देवीची गाणी असलं काय नव्हतं. मग ती गाणी म्हणायला लागल्यावर इथले आमच्यातले 4-4 जण त्यांच्या नाद्या लागून म्हणायला लागले. हलगीवर निस्त्या म्हणायची गाणी. त्यावेळेस मी ह्या गावात महिन्याच्या 15 दिवसाच्या एकादशीला भजनाला यायचो मी ह्या गावात. मग ती भजन सुटायचं 11-11:15 भजन सुटलं की मी घरी चाललो की ही गाणी चालू असायची. मग महिन्याच्या एकादशीला 15 दिवसाच्या एकादशीला मी गादी गावात भजनी मंडळ आहे त्या भजनाला यायचो मी. ती भजन सुटलं की मी घरी जाताना ही गाणी चालू असायची. ह्याच्यात काय तथ्य आहे म्हणून मी आवर्जून तिथं गेलो. तिथं गेल्यावर की त्या गाण्यातला संदर्भ लागला मला म्हणजे ह्याच्यात कसं आहे का आहे. मग त्यांचं कसं होतं लावणीची चाल असो किंवा गाण्याची कुठली का चाल असं ना त्या चालीला ती गाणं जोडायचं आणि रचायचं आणि म्हणायचं असं होतं. मग ती मला कळलं. मग मला अभंगाच्या गवळणीच्या चाली भरपूर येत असल्यामुळं मी बी जाणलं आपणाला ही जमतंय म्हणून मी तिथं बसलो. मग त्यांनी मला गाणं म्हणायला लावलं. आधी मला हे सांगा जे तुम्ही मग सांगितलं ना तुळजापूरची लोक होती ती हां कोण होती लोक? काय नाव होतं त्यांचं? यंको विनायक सुतार. बर. विनायक सुतार. किती दिवस इथं ती ती राहायला? बहीण भावंडच होती तर राहायला होती वस्तीवर. ती गाणी शेंगा- कोणती म्हणायची ती? अंबाबाईचीच गाणी. होय. हम्म. बर.
म्हणजे ते किती दिवस राहिला होते तिथे? बरेच दिवस चांगले 5-10 वर्ष होते. बर. म्हणजे ही तुमची त्यांची गाणी तुम्ही ऐकली का ती? हा ती गाणी ऐकली नंतर ती छंदची लागत गेला. हा. मग ते बरेच दिवस आम्ही वस्तीवर जायचो. कार्यक्रम असायचा, मंगळवारी असायचा, अमावस्याला, पौर्णिमेला हा. जायचो. असा 8-10 जणांचा ग्रुपच मिळून जायची. आणि ती गाणी म्हणताना म्हणजे ते काय कार्यक्रमासाठी म्हणायचे का असं वैयक्तिक जाऊन कधी ना ना असं हे मंगळवार, उगच शुक्रवार हा. देवीचं मंदिर असायचं तिथं. हा. मंदिरात जाऊन आपलं 1-2 तास कार्यक्रम गाणी नाही म्हणायची, काय नाही उग काय काय असं ना शुक्रवार मंगळवार आपलं जायचं. जसं एकादशीला कसं भजन असते देवाचं पांडुरंगाचं तसं अंबाबाईची गाणी शुक्रवार मंगळवार. आणि तिथे एक त्यांच्या नादाने एक आराधी बांधला म्हणजे त्यानं ते कवड्याचं साज परडी माळ घेतली गुरु करून घेतल्यावर पुन्हा ती आमुषा पौर्णिमेला जागर ठेवायचा. त्यांचं बघून ते बनले का हा आराधी? हा कोण बनलो होतं? त्यांना आलाच देव इथे एक आप्पा आराधी म्हणून आहे. पण ते हे सांगा मला, मग ते गाणी म्हणत असताना त्यांना खाय प्यायला काय मिळायचं का? म्हणजे ते खाण्यापिण्याचं त्यावेळेस काहीच नव्हतं तसलं, ते काय करायचे ते? फक्त गाणी म्हणायची आणि सकाळ पारी उठलं की जे त्याच्या उद्योगाला जायचं. कामाला जास्ती जायचं. पोटापाण्याचं काय करायचं मग ते? ते पोटा जेवण करूनच जायचे होत ना. नाही नाही, ती तुळजापूरून आलेली ती दोघं जण. ती अशी कामाला कामाला जायच ना झालेली. लोकांच्यात. हा. बर. त्यांना काय ह्या गाण्यावर मिळगत मिळतील त्याच्यावर जगता पण आहे असं काही नव्हतं. असं नव्हतं काय. मग गाणी कशी काय म्हणत होती ती? ती तिकडला त्यांचा छंद. पहिल्यापासून त्यांना छंदच होता तर. हा. हम्म. बर. तिथे इथं संध्याकाळी टाइम पास म्हणून जी गोष्टी बिष्टी सांगत बसण्यापेक्षा गाणी म्हणूया म्हणून ती म्हणायची दोघं बहीण भावंड. बर. त्याच्यानं इथली 1-4 म्हणायला लागली. फक्त देवीचीच असायची हा. देवीचीच गाणी. आठवते का तुम्हाला गाणी ती? त्याची नाही ती आठवत गाणी. थोडंफार बघा आठवते ते गाणी. नाही नाही. त्यावेळेस त्यांनी त्यांची ती गाणी म्हणायची हलकीवर. मग ती त्यांची गाणी त्या तुळजापूरच्या भागचीच गाणी त्यांची. हा. मग ती त्यांची असं शिकत शिकत ती एक जण आप्पा म्हणून ते त्यांच्यात शिरला. मग त्यानं इथं गावात येऊन त्याच्या नादानं 4-4 जण प्रगती वाढत गेली. बर. 4-4 अशी यायची गाणी ऐकायला. हा. ऐकत ऐकत ती माग म्हणायची बी. बर. मग असं करता करता जरा त्या आप्पा म्हणायचं त्याच्या अंगात यायला लागलं देव. हा. मग ती देव यायला लागल्यावर बरंचच लोक यायला लागले की बघायला. हा. म्हणजे कुणाला काय झालंय काय असं तसं म्हणता म्हणता ती लोक बघायला यायची. बर. बघायला आल्यावर यांनी सांगायचं तुला ती अंबाबाई आहे किंवा खंडोबा आहे, तुला ही कार्यक्रम करावा लागेल ती करावं लागेल. मग त्याच्यात कार्यक्रम ठरवला हा. की मग ही एक आराध्याचा कार्यक्रम तिथं जायची म्हणजे गाणी म्हणणारी. बर 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 बर. मग हे त्यावेळेस ग्रुप तयार झाला होता का त्यावेळेस? त्यावेळेस ग्रुप तयार झाला. हा. त्यांचा अगोदर एक 8-10 पोरांचा ग्रुप झाला. हा. मग मी भजनाला जाता जाता ह्यांच्यात जाऊन हे केलं बसायला लागलो जरा हा. म्हणायला लागलो मी. मग त्यांना जरा माझं जरा बरं वाटलं. बरं म्हणजे जसं भजनात कसं पहिल्यापासून अलंकापुरी हे तत्न चालू आहे तसं ह्यांना सुद्धा मार्ग दाखवून दिला. हा. ह्याने आधी जी ध्यानात येईल ती काय बी म्हणत होती गाणी. मग मी त्यांना म्हणलं मूळ काय म्हणायचं पहिल्यांदा गणेशाची आराधना केली पाहिजे, गण म्हणला पाहिजे. मग मी गण म्हणायला सुरुवात करून त्यांना धावलं. गण म्हणजे काय असतं? म्हणजे पहिल्यांदा आता तमाशात पहिल्यांदा गण गवळण म्हणत नाही ती का, नाही का म्हणत? मग गण म्हणायचा. गण झाल्यावर गवळण एक म्हणायची. तिथून देवाची विनवणी म्हणजे देवा तुम्ही आम्ही ही जागर करतोय तुमचा, तुम्ही या आणि आम्हाला ही गायासाठी तुम्ही आमच्या पाठीशी राहावा किंवा आम्हाला सूर द्यावा किंवा आम्हाला बुद्धी द्यावे, आमच्या तोंडातनं तुमचं नाम चांगल्यापैकी यावं असं म्हणून मग ती काय गाणी काय होती त्या काळली जरा म्हणून दाखवा बरं गाणी. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा. हा. मग ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा गण म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही म्हणायचं म्हणू द्या हा. आई राजा उदे सदानंदीचा उदे आई राजा राजा उदे बोला.
मखमली अंगाला मखमली मखमली अंगा मळवट हळदीचा हळदीचा भरेला हळदीचा हळदीचा भर मळवट कुंकाचा भरेला मळवट कुंकाचा भरेला मळवट कुंकाचा भरला मळवट कुंकाचा भरला मळवट कुंकाचा भरेला मळवट कुंकाचा भरेला मळवट कुंकाचा भरला मळवट कुंकाचा भरला आई राजा हाय! आई राजा राजा उद्या बोला राजा राजा उदय बोल आई राजा राजा उद्या बोला राजा राजा उदय बोल आई राजा उद्या सुरुवात मग ही जे तुम्ही ह्याच्यामध्ये शिरला त्याच्या आधी तुमच्या घरातलं कोण होतं का हो? ह्याच्या अगोदर आमचं कोण नव्हतं कसं का तुम्ही इकडे वळला? इकडं असं बसणार जाता जाता इकडे जी वळलो मी फक्त छंदानं बरं किंवा आमच्या घरी असं पूर्वीचं कोणाच्या अंगात येत होतं किंवा आमच्या घरात देव होता असं काही नव्हतं हां पण एक होतं आमचे वडील पूर्वी पुरुषांचं तमाशा असायचं बरं मग त्यावेळेस एक नंबरचा डान्सर आमचे वडील होते बरं मग ह्या आपल्या 7-8-10 गावात तरी आमच्या वडिलासारखा डान्सर नव्हता पुरुषांचे तमाशे म्हणजे फक्त त्यात पुरुषच पुरुषच बाई नाही त्यात. बाय नाही बरं पुरुषानंच स्त्रीचा वेश करायचा आणि नाचायचं हां स्त्री अजिबात नाही हां असं त्यावेळेसच्या त्या तमाशात आमचे वडील नाचायचे मग मी आमचे वडील स्त्रीचा वेश करून नाचताना किंवा हे करताना तमाशात ते असं काय बघितले नाही परत परत शिमग्याला सोंग निघायची बरं पूर्वी शिमग्याला सोंग असायची हां मग ती सोंग आणायची मग ती 2 पार्ट्या होत्या त्या पार्टीची एक सोंग आमच्या पार्टीची एक सोंग मग 2 पार्ट्याची सोंग निघल्यावर त्यावेळेस काय वेळेस वाघ्या मुरळीचं काय वेळेस पत्राजाचं काय वेळेस लावणीवरचं असे आमचे वडील डान्स करायचे बरं मग त्यांचं बघून मला हे डान्सची जरा सवय झाली वडिलांचं नाव का हो? वडिलांचं नाव बयाजी शहाजी वाघमारे अच्छा हम्म. शिक्षण झालं होतं काय त्यांचं हां नव्हतं काय झालं आणि तुमचं शिक्षण माझं पहिली फक्त होय हम्म. तुम्ही वडिलांना कार्यक्रम करताना असं कधी बघितलं नाही का? म्हणजे वडील असं तमाशात ती काम करताना काय हा. नाही बघितलं फक्त सोंगात थोडे वेळ नाचलेलं बघितल्यावर ती छंद मला लागला म्हणजे माझ्या वयाच्या 9व्या वर्षापासून मी थोडं कुठं तर वरात असलं की बळत जाऊन त्याच्यात नाचायचं हां नाचताना आता माझी जरा प्रगती होत गेली मला कुणाचं शिक्षण नाही काय नाही त्या माझ्या अभिमानानं मी सांगतो मला बरं का माझ्या जीवाचा मला अभिमान बरं की मला कुणाचं शिक्षण नसताना हां मी 1 नंबर डान्स चालायला इथं चुकला म्हणू शकतो मी बरं म्हणजे पूर्ण जर पहिल्यांदा मी रेसेल करताना किंवा तोडा पहिल्यांदा म्हणताना डान्स करताना पहिल्यांदा जसं तमाशात कसं पहिल्यांदा येऊन ताल असतो या हां त्या तालात मी माझ्या मनानं जसा काय ताला असतो तमाशातला त्या परीनं मी डान्स करतो वडील जे डान्स करायचे तो काय प्रकार होता कसला प्रकार होता तो? वडील जी डान्स करायचे म्हणजे ती तवा असं जंपर बिंपर असं रंगवण फिंगवण काय नव्हतं हां अशी साडी चोळी घालून असं नाचायची हां मग ती तवा हे आताचं असलं ही आपली व्हराटी हे रंगण कलर हे असले तेव्हाचं काय नव्हतं ती जी होतं ती त्यांची पदच होती हां म्हणजे कोण पहिलं कोणाच्या नादानं कोण कसं झालं काय झालं अशी पद होती राजाची मुलगी किंवा गरिबाचा मुलगा मग त्याच्यावर गाणं रचायचं त्यांनी बरं त्या मुलानं त्याचं कसं प्रेम जमलं म्हणजे ही गाण्याच्या पदातनंच असायचं ते बरं आणि त्याच्यावर मग ती म्हणत नाचायचं बरं ती एक बाय आणि एक गडी म्हणजे पुरुषच दोन्ही बी पण एकानं स्त्रीचा वेश करायचा आणि एकानं आपलं धोतार पटकं तवा टोप्या बी त्या नसायच्या हां
त्यावेळेचं ते. बर 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 मग हे बारोडाचा प्रकार म्हणायचा गेला काय का ना नाही तमाशीच ती बस. होय बारूड वेगळंच आणि ती पूर्वी तमाशी पण गाड्याचं. अलीकड परत बाया चालू झाल्या कवापासनं तुमचं पट्टेबापराव हे ह्याचं काय त्या नाझऱ्याचं का कुठलं तर आहे ते विठाबाई. ते पट्टेबापराव त्या नाझऱ्याचा असताना ती एक लेखक होते. ब्राह्मण असल्यामुळं त्याला जरा खाली रुंदीचं माहिती होतं. मग ती असं करता करता त्यानं ती लावण्या ती रचाय चालू केल्या. लावण्या गण गवळण हे पट्टेबापूरावचं बरंचच आहे. सारे प्रत्येक तमासगिराला पट्टेबापूरावचं श्रेय आहे. गण त्यांचंच, गवळण त्यांचीच, रंगबाजी त्यांचीच, बाटाव त्यांचंच, बतावणी त्यांचीच. ही पट्टेबापूरावचं असायचं. बतावणी काय असते बतावणी म्हणजे घडीभर जरा महागटले लोकांचं ती मेपकं ती तयार होताना थोडं मध्ये नाही ते मी विनोद करत बर 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 त्याला म्हणायची बतावणी. नाही आता मला का म्हणायचं काय करा चालू मनातल्या त्या वेदनांच्या पुसुनी साऱ्या खुण सर्वसाचे दान तुम्हाला करीते आज पुन्हा. नटले तुमच्यासाठी दिलवरा, नटले तुमच्यासाठी राजसा विढा रंगीला ओटी दिलवरा, विढा रंगीला ओटी राजसा विढा रंगीला ओटी. नटले तुमच्यासाठी दिलवरा, नटले तुमच्यासाठी राजसा विढा रंगीला ओटी दिलवरा, विढा रंगीला ओटी दिलवरा, विढा रंगीला ओटी. विड्यात सुपारी कोल्हापुरीची, विड्यात सुपारी 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 सुपारी, विड्यात सुपारी कोल्हापुरीची, विड्यात सुपारी कोल्हापुरीची. कात सोलापुरीचा घातला, कात सोलापुरीचा दिलवरा, विढा रंगीला ओठी दिलवरा, विढा रंगीला ओठी दिलवरा, विढा रंगीला ओठी. अहो नटले तुमच्यासाठी दिलवरा, नटले तुमच्यासाठी दिलवरा, विढा रंगीला ओठी दिलवरा, विढा रंगीला ओठी दिलवरा, विढा रंगीला ओठी. आता ही जी तमाशली तुम्ही जी लावणी सादर केली हो लावणी कुठे शिकला हो तुम्ही ही लावणी म्हणजे
विठ्ठल कार्यावर पहिल्यांदा पुणेकरचा कार्यक्रम आणला होता, सुरेखा पुणेकरचा. मी तिथंही त्यांची लावणी ऐकली. त्यांनीच ते ऐकूनच एवढे पाठ केली मी. बरं. नुसते ऐकून, मला वाचा येत नाही, लिहायला येत नाही. मग तुम्ही लावणी शिकल्यानंतर मग तमाशामध्ये वगैरे कुठे गेला नाही? नाही नाही, का बरं? तमाशात कुठे गेलोच नाही. म्हणजे जरा ते वेगळं होतं तमाशात जाणं. म्हणजे पूर्वी लोक, आता तर नवीन ह्याच्यातनं सांगायचं म्हणलं तर आता ती लोकांच्या पुढं आल्यामुळं लोकांना जरा कळायला लागलंय थोडं. म्हणजे कळल्या गेलं. ती गुणा कागलकर ही मध्ये जी नटरंग पिक्चर निघालेला, त्याच्यावर तमासगिराचं काय होतं या, ही काय जणांनी कलेला जोपासणारा आणि त्याला मानलं नाही, पण ज्याला काय त्याचं तुच्छ वाटत होतं. म्हणजे तमाशा म्हणजे उगं फालतूगिरी आहे, त्याच्यात काय आहे, परत त्याची किंमत कमी होती, त्याचं असं होतंय तसं, त्याच्यामुळं सहसा लोक तिकडे जास्त वळत नव्हती. मग आता काय जणाला कळायला लागलं या, आता राजा सुद्धा नाचतोय आहे. पारण्यावरला नवरा चालला की नवरदेव घोड्यावरनं खाली उतरते ते, त्याला नाचायला लावते ते. पहिलं ज्यावेळेस मी वरातीला नाचायला जात होतो तेव्हा एखाद्याला जर एकामेकांच्या चेष्टेनं मध्ये ढकललं तर हाणाहाणी व्हायची. मी काय हाय काय तसला, मी काय हाय काय तसला म्हणून मारामारी करायची. मला नाचायला ढकलते, असं असायचं पहिलं. पहिल्या वराती कशा असायच्या उद्या? पहिल्या वराती म्हणजे लग्न झालं की संध्याकाळी 7-7:30 पासून ती गाडी नटवायची, सजवायची. किंवा एखाद्याची परिस्थिती चांगली असली तर बगी आणायची, ती बगी सजवायची, नवरा नवरी नटवायची. मग काय गावाला छंद होता, कॉम्पिटिशन लावायचा. मग पहिलं कसं होतं, ज्याच्या ताप्यात डान्सर आहे त्यालाच सुपारी, बिगर डान्सराच त्याला सुपारी लवकर लागत नव्हती. मग इथं आनवली म्हणून गाव आहे, मग त्या आनवलीचा एक तापा होता. मग मी भारुडात नाचताना त्या तापेकऱ्याने बघितलं होतं मला की हे आपल्या ताप्यात नाचाय बरं आहे. मग त्यांनी मला सांगितलं, म्हणली जरा आमच्या इथं वरातीला थोडं वेळ नाचायला या. गेलो मी तिथं, नाचलो मी वरातीला. ती जरा त्यांना बरं वाटलं. मग त्यांनी जरा मला पैसे दिले, थोडे पैसे दिल्यावर मग पहिल्यांदा काय केलं, रंगरंगोटीचं आणलं फक्त मी. म्हणजे आता हे इकडं बघू तर इकडे मेकअप होते, पण पहिले लय आठासाने मेकअप करावं लागत होती. 2-3 पावडर एक जागी मिसळायच्या, त्याला खालायच्या, ते तोंडावर थापून घ्यायचं, मग मेकअप करायची, ड्रेस घालायचं. पण मी बरीच दिवस नाचलो. आता एक 20 वर्ष, 18 ते 20 वर्ष झालं असेल बघा मी थांबलो या. म्हणजे मिरवणुकीच बंद झाल्या होते वरातीच्या, नाहीतर मी जात होतो. मिरवणुकीमध्ये कसे म्हणजे डान्स कशा पद्धतीने असायचा तुमचा? डान्स म्हणजे काय जण अशी डबल साडी तमाशात घालते ती का, तशी साडी घालून घुंगरी बांधायची, नाचायची.
जसं मला ती मी साडी घातली नाही का वा ती बंजारी ड्रेस करून नाचणार मी 2-3 वरात जाग्यावर 3 वाजायच्या वरात जाग्यावर जायला तोपर्यंत मी 2-3 ड्रेस बदलायचो मी ड्रेस चांगली होती 3 म्हणजे पाठायची 3 का हा पहाटे 3 वाजायच्या गोपाळपुरात तर सकाळ 8च वाजायच्या संध्याकाळी 8ला वरात चालू झाली की सकाळी 8ला त्या मालकाच्या वरात जायचे जाग्यावर आणि ह्या दरम्यान तुम्ही 3-4 ड्रेस बदलायचे हो ते असं समोरासमोर आता असं जर मी उभा राहिले असं त्यांच्या समोर बी मी ड्रेस बदलला तरी बी त्यांना वाटत नव्हतं ही मुलगा आहे म्हणून आता तुम्ही मोबाईलवर मागून घ्या माझा फोटो ओळखत नव्हती लोक असं म्हणजे माझी तब्येत बी चांगली होती केस बी होती मला भरपूर एकती असं बांधायचं चौघांनी ताणलं होतं की कुठं कुठं इथं गावात होय मग काय झालं वरातील नाचा आल्यावर काय झालं इथं मग प्रत्येकच जाग्याला हो तसे प्रसंग यायचे हो मी ओळखायलाच येत नव्हतं बर ओळखाय येत नव्हतं ते नव्हतं न असं रूपवान बी दिसत होतो लय चांगलं मी आणि मग ती काय जण ती असं तसं मी तोंडानं जरी सांगितलं बाबा तसं काय माझ्याकडं नाही तुम्ही जसं आहे तसाच मी पण आहे हे म्हणायचे काय जण ती टपायची हो अंधाराच्या जागेत आता वरात इथनं तिकडं पुढं चालली ती लपून उभं राहायचे म्हणजे उचलून नेऊया असं व्हायचं मग काय जणाला लय लांब सांगत नाही ह्या का ही इथं माणूस आहे ही इथल्या गावात साऱ्यात मोठा मालक रामभाऊ सरपंच म्हणून त्यांच्याकडे ह्यानी कामाला होते त्यावेळेस मी नुकतंच इथं वरातील नाचायच वरात माझ्याशिवाय या गावातली निघत नव्हती जोपर्यंत वरात होत्या तर मग तसला बंजारी ड्रेस करून मी नाचायला लागलो असं लय लोक यायचं वरात जाग्यावर जास्त तर लोकच जात नव्हती घरी अशी बघायला थांबायची मग हे ते काय भानगड होती कुणाला काय टाकली होती का नाही का आपणाला माहीत नाही मी नाचताना असं पहिल्यांदा असं ते आपलं राऊंड करायसाठी मी कडनी नाचत जायचं असं मग ही इकडले सिद्धबाज ह्या मारुती देवळाकडे हे उभं राहिलं चेट असं म्हणलं मला वाढल्यावर हे म्हणलं एका सणक्यातच पाडे कोण आहे रे तू मग तेव्हापासून मला आठवतंय ह्याने माझा झगा वाढला होता म्हणून मग परत मग ही तेव्हापासून मग परत मी काय जण लय जण ही विजयवाडीला गेलो मी वरातील नाचायला मग मोठी वरात होती विजयदादा सुद्धा असं खुर्च्या टाकून अशी लय जण बसली होती मोठं फुटारी आणि मग मी असं ड्रेस करून डान्स करताना त्या कार्याचाच मालकानं माझं डान्स बंद झाला लिस्बी चालू झाली त्या नवरदेवाच्या बापानं त्या आमच्या सनाय मास्तरला बोलवलं सनाय मास्तरला बोलवलं म्हणला किती पैसे घेणार पुरीला पाठवून द्यायला आते म्हणायचा मालक ती पुरगी न हो पोरगा आहे ते ती काय बी असू दे किती पैसे घेणार तो ती पाठवून द्यायला मग ती आला माझ्याकडं म्हणला बापो मी म्हणलं खाव ती माझ्या वयाचे पोरग होतं त्याचं त्या सनाय मास्तरचं ती कधी बाळा म्हणायचा कधी बापू म्हणायचा मला ते सनाय मास्तर लगा तुझ्यावर जरा संकट आले मी म्हटलं काय ये नवरदेवाचा वडील तुला पाठवून दे म्हणते आणि मी मग म्हणलं जातो की म्हणलं मला काय जातो पर एक डान्स झाल्यावर जाणार म्हणलं मग म्हटलं काय कोणी मारू नाही तर काय करू लिहाजी माझा पाऊंड बंद झाला माझा डान्स चालू झाला राग आल्याला मला त्यानं तसं म्हणलेलं म्हणून इतकं पॉवरमध्ये नाचायला लागलो मी
नाचून नाचून एक गरकी घेतली, जगा बी तिथंच फेडला. हा. पब्लिकमध्ये नाचत नाचत जगा तिथंच काढला. ही काढलं, ही काढून फेकलं. कुणाला पाहिजे कोण कोण काय बोलतंय, लोक अशी रकरक बघायला लागली. असं का केलंय ना. म्हणलं हो का, त्याला काय लागतंय म्हणलं. मी उभा राहून म्हणलं बरं का तिथं. अहो किती जर आकर्षक जर फुल काढलं कागदावर, किती बी नाजूक काढा किंवा त्याला रंगभरणी चांगली भरवा, पण ते कागदावरच्या फुलाला वास नसतंय म्हणलं. तसं जी काय भोग बघते ती त्याला तीच लागते ती म्हणलं. पुरुषांना भोग येते ती काय म्हणलं. जे लोक जे हसायला लागली. म्हणजे तुम्ही एक कलाकार म्हणून तुम्ही एक तुमची कला सादर करत होता. हा लोकांना काय वाटत ही पोरगीच आहे, हा बायच आहे. हा. मग ते असे बरेचसेच प्रसंग आले, पण जे त्याला मी जागच्या जाग्याला हे करायचो. अहो तयार होतो मी, पण तुमच्या ह्याच्यावर मोबाईलवर डिगाखंड फोटो काढून मागून घ्या ती माझा केसावरचा. परत नाव हा, मग तिथंच झाल्यावर बरेच दिवस असं हे डान्समध्ये गेलं का. आणि त्या कलेनं आता मला बऱ्याच माणसाचं त्या कलेनं माझ्याशी नातं जोडून दिलं. प्रत्येक गावात मला ओळखते ती बघा. तुम्ही आता ही तुमचा आराधनचा जो ग्रुप तयार झाला होता, हां. कार्यक्रम यायचे का नेहमी सारखे तुम्हाला? मग त्या आराध्याचा ग्रुप झाल्यावर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं म्हणजे असं गाण्याचं म्हणून कुठं नव्हतं कुठं. मग असं काय असेल, काय कार्यक्रम असो ना असो, पण ती गाण्याचं चांगलं वाटायचं म्हणून शुक्रवार मंगळवार आणि वार असो नाही तर नसो, लोकांनी सांगायचं आज आमच्यात गाणी करायची. जायचं. मग त्यांनी चहा पाणी करायचं, आरती झाली की कुठं 5-50 रुपये द्यायचं, झालं. पर प्रत्येकाला छंद लागला. मग असं करता करता पुढं काय होत आलं, असं आम्ही एकामेकाच्या नादानं ह्या गादी गावात 22 जण झाले बघा आराध्याची गाणी म्हणायला. मग त्याच्यात फक्त माग म्हणायचं, मोर म्हणून गाणं कोणाला येत नव्हतं. मग समधी लागावळ बीच गण म्हणायचं, गवळण म्हणायची, गवळण झाल्यावर कुंच म्हणायचं, त्याच्या पुढं कुंच म्हणायचं, शेवट करताना कुंच म्हणायचं, आरती कशी म्हणायची, ह्यांना हे काही माहीत नव्हतं. ही रीतीनं सारं माहीत केलं. पुढं काय व्हायला लागलं, त्या आमच्या कार्यक्रमानं लय बरीला आला कार्यक्रम. हे बऱ्याचशाच बाया अंगात आणायला लागल्या. दसऱ्यात पणगी पौर्णिमेला पालखी निघायची देवीची. इथली पालखी निघल्यावर पालखी जाग्यावर गेली, आरती चालू झाली, कुठली तर बाय उभा राहिलेली नाही तर साऱ्या अंगात आलेलेच असायच्या. गच भरलेलं. ह्याला हे अवघडच आहे बाबा म्हणलं. काय आता ते त्यांना माहित. ते एक मला आठवत खरं, संताच्या ह्याच्यावरनं देवाची याद्वारी उभा क्षणभर, क्षण अंगात आहे क्षणभर, हे 8 रोज अंगात येतं एकाच्या. मग ती अंगातलं यायला लागल्यावर मग कार्यक्रम यायला लागले आम्हाला. आज आमचं कान फुकायचं आहे तर कार्यक्रम ठेवायचा आहे गाण्याचा. मग अर्ध बकरं आमच्या मंडळालाच लागायचं. 22 जण म्हणल्यावर हो, आणि गाण्याची माहिती माणसं म्हणल्यावर त्याला डळतं वाढायला लागायचं. मग जायचं मंडळ, गाणी चालू करायची. गाणी करता करता जरा बरंच झालं. कान फुकायचं म्हणजे आता गुरु, आता जसं आपल्या शाळेतला गुरु आहे पण ती कानात सांगत नाही. ह्या पंथातलं गुरु, आराध्यात गुरु आहे, जोगत्यात आहे, पोत्राजात आहे, वारकऱ्यात आहे. मग आम्हाला माहीत आहे आमचा वारकऱ्यात पंथात, आम्ही आदिनाथ पंथातले आहेत, म्हणजे नवनाथ पंथातले गुरुजी आहेत आमचे. मग त्यामुळं मला एवढी बडबड बी येते आहे. काय कोणी आडवं तिडवं विचारलं तर सांगता बी येतं मला काय काय. मग तसला गुरु आहे. मग ती गुरु काय देते ती का आपण काय घ्यायचं, काय सांभाळायचं, काय पाळायचं, कशा मार्गाने जायचं हे पाळलं पाहिजे.
मग ही काय करायचे, आता मला कोणी काय म्हणू द्या, टीका केली असं केलंय म्हणू द्या, पुढं काय चालू झालं काय, ज्या घरी आपणाला कार्यक्रमाला जायचं आहे तिथं जरा वाकडेच वागायला लागली वा का बरं? वागणारी काय काय जण. मग आता तुम्हाला देव म्हणल्यावर तुम्हाला देव म्हणून घ्यायला काय तर तुम्ही सभ्य राहिलं पाहिजे, तर तुम्हाला देव म्हणते लोक, नाहीतर तुम्हाला देव म्हणून का उपयोग आहे व. हा काय ते हे जे म्हण आहे की बुवा तिथे बाया झाड तिथे छाया, तसं ते आमच्या देवाशी करायला लागली जरा. मग गावातलं मोठं पुढारी मोठं म्हणजे साऱ्या मोठ्यातनं माझं बसणं असायचं. मग ते मोठ्या पुढाऱ्याने मला एक दिवशी बोलवलं, 4-5 जण बसलेली, म्हणले लगा असं असं आहे. मी म्हणलं काय हो, लगा गुरु बहिण गुरु भाव म्हणताय, बालंगडी करताय. नाही म्हणलं तसलं आपल्याला, मला ती पटतच नाही म्हणलं. तर आमच्या कानावर आलं, अशी करते ती तशी करते ती, आपणाला माहीत नाही ना, आपल्या डोळ्यात एकत काहीच घडलेलं नाही तसलं म्हणलं. एवढं ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळपारी मी काय केलं, चांगली चांगली असणारी ना पिणारी ना लोकांकडं वाकडं बघणारी अशी 1-5 जण बाजूला काढली मी. ती मीच मंडळ बनवलं स्वतः. मग मी मंडळ बनवल्यावर मग ही जोडीदार मला लय चांगला आहे. आता मी नुसतं फुगीरपणा सांगत नाही, ह्या जोडीदार सारखा आमच्या तालुक्यात आवाज नाही, असला आवाज आहे. मला त्याच्या मागं पळायला येत नाही, आवाज आला म्हणून खाली म्हणा खाली म्हणा, नाही त्याच्याबरोबर आवाजच कुणाचा नाही तालुक्यात तर नाही बघा, मला म्हणायचं आहे. मग हे असं ही जुडल्यावर पुन्हा ही शंकर काळे म्हणून कुर्टीचा मालक आहे एक खडी किरशेरवाला, त्यांच्या टिप्परवर कामाला होते. आम्ही असं मंडळ आमचं गाणं म्हणायला बसलं, मग ह्यानी त्यांना आवड होती त्या गाण्याची. मग ही वाटेला येता जाता गाडी उभा करायचं ना आमच्या मंडळात बसून 1-2 गाणं म्हणायचं. मग ही बी सभासद झाला आमच्या गाण्यात. अशी करता करता 1-2 बाया 2-3 बायाना आम्ही 5 जण असं झालो. ही काय त्या वाहनावर असल्यामुळं असं बाहेर गावी येत नव्हतं. मग ही गाजल्यामुळं आम्ही लांब लांब जायला लागलो गाण्याला. मग ती मालक जीप घेऊन यायची, आमचं मंडळ घेऊन जायची, गाणी करायची, पुन्हा अजून आणून सोडायची. त्यावेळेस आम्हाला 100-200 रुपये दिले की लय वाटायचं. कान फुकाच्या वेळेस ती गाणी काय असायची? कान फुकाच्या वेळेस बघा आता ती त्यांचं ठरलं गुरुचं ती. मग ते गुरुचं ती ठरलं की मग काय काय देव देव दिवसभर देव देव करायचा. आंबाबाईला 1 बकर कापून आणायचं, पुन्हा घरी दारात 1 कापायचं, ती तिकडं शिजायला टाकलं की मग पुन्हा ती पोत तयार करायचा. पोत माहीत आहे की तुम्हाला? पोत तयार करायचा. पोत तयार करून झालं की दिवस माळाच्या वक्ताला जी काय पूर्वी अशी माळावाली आहे ती परडीच्या ज्याला परडी आहे त्यांनी यायचं, ती 4-5 तांबी मांडायचं, त्याला दोरा गुंडळायचा, त्यांना आंघोळ घालायची. ती ज्यानं गुरु व्हायचा आहे त्या गुरुला आणि ती ज्यानं शिष्य व्हायचा आहे त्या दोघांना त्याच्यात आंघोळ घालायची. आंघोळ घालताना जी आंघोळीची गाणी म्हणायची. असे काय काय ही आंघोळीची गाणी काय असेल? आता आंघोळीचं गाणं आता जे आम्ही म्हणलो ना पहिल्यांदा, पाणी ठेवलं नाही आला, त्याला सुरत म्हणा की त्यात म्हणून दाखव. आज मला निराश होतंय कसं, आज मला निराश दिसतंय कसं, बाई होतंय कसं, मला ग बाई आंब्याचं लागलं पिस, मला ग बाई देवीची लागलं पिस, मला ग बाई आंब्याचं लागलं पिस.
पिस मला ग बाई देवीचे लागला पिसा हंडा गंगात पाणी विसानून हंडा गंगात पाणी विसानून पाच तांब्याला वारला गुंडळून अंबा ग माझी आता अंघोळी बस देवी ग माझी आता अंघोळी बस बाय बाय अंघोळ बस मला ग बाई आंब्याचं लागलं पिस मला ग बाई देवीचं लागलं पिस मला ग बाई आंब्याचं लागलं पिस आंघोळ घालताना पुन्हा तिथून पुढे इकडं तांदळाचं चौक भरते ती तसलं लिंबाचं हे काळब्याच्या पेंडीचं ते ही बांधते ती चौक भरते ती तिथं नेऊन बसवल्यावर पुन्हा दुसरं हळद लावायची नवरीला नवऱ्याला कशी हळदी लावते ती तशी हळद लावायची वराती मग ही नौका संध्याकाळी 8ला चालू व्हायला वराती चालू व्हायच्या मग वरातीला असा रंग यायसाठी त्या मालकानं दारू आणायला लागायची मग दारू पिऊन धिंगाणं करायचं भांडणं व्हायची मारामाऱ्या व्हायच्या तिथनं एकामेकाचं विरोध तयार व्हायचं किंवा कुणाचं काय ती बाकीच काय का ना पण त्या जाग्याला मोका गाठायचा ना एकामेकाचा खुनूस काढायला हा म्हणजे हे जुन्या गोष्टी करून काढायची तिथून निघायच्या हा मग असं ती निघायचं मग ते आपण खर्च करून बी आपल्या कार्यक्रमात बी वाटोळण पुन्हा कोर्ट कचेऱ्या करत बसायचं एखादा किस्सा काय आठवतोय का असा काय हा वरातीतला एखादा किस्सा काय वरातलीतला किस्सा ठीक आम्ही गेलो त्या वरकुट म्हणून गाव आहे बर ह्याच्यापाशी बावड्यापाशी हा हा तिथं गेलो आणि मग त्यांची वरात दुपारी तांदूळ पडलं की लगेच चालू झाली 4 वाजायलाच वरात 4लाच वरात चालू झाली बर 4ला वरात चालू झाल्यावर मग चांगली भरीला आली वरात चांगली दुसरं बी बाजी होतं ते लेझिम खेळणारी टिपरी खेळणारी बरीचशीच आलेली होती चांगलं रंगाला आली वरात काय नसतं जात जात हिकडं आता ते आमचा बाज्या म्हणजे 2 पार्ट्यांनी 2 बाजी आणलेलं म्हणजे वाजंत्र्यांचं ताप मग हे आमचा जरा वरकुस होता तापा वरकुस म्हणजे बऱ्यापैकी होता म्हणायचं हा आणि ती जरा ही होता म्हणून ते आम्हालाच वाजवा म्हणायची सारखं मग ती एक जण मध्ये आला म्हणला म्या कशाला आणलाय तापा त्यांचाच लावताय सारखा उद्या तापा म्हणून ते जनताप आमचा जी तापाने आला होता त्याला जरा असं ढकललं त्यानं माग ढकलल्यावर जी एकामेकाची थोडी थोडी धक्कापुक्की होता चांगली भेटली हिकडल्या बी बाया आणि इकडल्या बी बाया दिवस होता असा बाया वट्यात भरून दगड आणायचे गड्यांना द्यायचे गडी आणायचे एकामेकाला फेकून आम्ही पळत पळत गेलो समाज मंदिर होतं त्या समाज मंदिरात जाऊन दगडी खेळा नाही तर दोंडे खेळा का बी हाना काय बी करा मंदिरात जाऊन बसलो आम्ही तर 9 वाजच तर दगड हाना आणि चालू होती रात्री वरकुट्याला हा या असलं झालेलं समज गेलंय आमच्यावर नाही प्रत्येक प्रसंगी आलाय आपल्यावर नाही मग तुम्ही कसं निष्ठून आला परत तिथनं त्या त्याच्यातनं बाहेरच आलं नाही होय मंदिरातनं बाहेरच आलं नाही बर मंदिर चांगलं त्या नारळा इकतं तिकडे पळत गेलो आम्ही बर असं माग बघायचं मोर पळाचं मागणं दोंडायचं काय हा.
नाही आम्हाला लागलं नाही दोंडा फिंडा काय. मग लग्नातली गाणी काय असायची? हा लग्नातली गाणी लग्नातली ती बाया माणसाकडे गाणी. बरं. हां बाकी आमच्याकडे गाणी नव्हती काय. ही आता पहिल्यापासनं आता ही छंदामुळं मी वरातीला म्हणा देवीच्या गाण्याला जायचं म्हणा. हां पर दिवसभर मला त्याच्यातलंच काम होतं हां बैलातलंच. बरं. आता तुम्हाला नेलं नाही आमच्या शेतात तुम्ही बघितलं असतं म्हणजे म्हणलं असतं हे तुमचं कसलं आहे खांडवा. ते बैलातच असायचं ना आम्ही. हां बैल आणायचं ऊस खांदायचं शेतीशिवाय काम केलं नाही आपण काय शेतीच. बरं. हं. मग असं. शेती करत असताना मग बैला पाठी मग बैलावर गाणी पण म्हणायचं का? मग ती काय असायचं पहिलं गाणी काय असे अवतावर असल्यावर लयशी मला काय आवत लय हाना येत नव्हता. हां निसता ती नांगूर धरा यायचा तरी पण म्हणायचं. पण गाडीवर जेवढी गाणी रंगत होती तेवढी नांगराला अवताला येत नव्हती. गाडीवर म्हणजे ही आता ह्याच्या शिमग्याच्या फुडणं ज्वाऱ्या काढायच्या. आता तुमच्या भागाला काढते ती शिमग्याच्या वक्तालाच आहे की नाही. ज्वाऱ्या काढल्या पेंड्या बांधून रानात पडल्या मग दिवसभर हे दुसरं काम करायचं बैलानी आणि संध्याकाळी गडी 1-2 गडीन बैलगाडी जायचं बरं आणि ती गाडी भरायच्या. बरं बरं. हां मग आता लांब एखाद्यात शेतात असलं आणि घरापाशी जर ती कडबा आणायचं म्हणलं मग जायचं. मग वर 1 जणांना भरायचं खालनं 1-2 फेकायचं गाड्या भरायच्या रशीनं आवळायचं. त्यांच्या गाडीवर ती गाडीवाणन एक ती जोडीदार ह्या दुसऱ्या गाडीवर एक गाडीवाणन 1 जण अशी तिघं एका गाडीवर. बरं. मग सुरुवात व्हायची गाण्याला हां बैलावरची. तुळस गपती व्रता डोंगराचा धरला कडा तिया सुवासानव हरी सवळा झाला वेडा अशी बैलावरची गाणी व्हायची. बरं. तुळसव पतिव्रता डोंगराचा धरला माता हरी शेवलावती जाऊता रुक्मिणी गबाई बोल काग तुळसे वाटाईला तुझ्या या ग पदरान तुझ्या या ग मंजुळान पदर ग जरीचा फाटाईला. ही बैलावरची एकामेकाची होडाचडीनं गाणी म्हणायची. बैलासाठी काय म्हणायचं गाणी? मग बैलासाठी म्हणायचं की काय असायची बाईची गाणी? बैलायामध्ये बैल हावशा काळा कोसा माग धन्याचा डावला कसा. बैलायामध्ये बैल वकिल्या माराई का दोन्ही शिंगान साराई का अशी ही बैलांची गाणी असायची. आता कोण म्हणत नाही बैलाची बी म्हणत नाही जात्याची बी म्हणत नाही. पेरणी करायला जायचं का तुम्ही? होय जायचं की. पेरणी करताना म्हणायचं का गाणी? मग म्हणायचं मला पेरा येत नव्हतं. ती कुळव हाणायचा कधी नांगर धरायचं हे असलं. ती पहिलं लय चांगलं होतं आणि काय जणाचं त्या बैलाच्या गाण्यावर काय जणाला झोप लागायची लेकरांना. होय. अशी गाणी असायची संध्याकाळी निवांत शांत असल्यामुळं. आता कुठलं मग ते म्हणून दाखवा एखादं गाणं जे ती गाणी जी म्हणायची जी पोरं जपायची त्यातलं गाणं म्हणून दाखवायची. आहो ती अशी गाणी मग त्याच्यात एकामेकाची वाडाचढ असायची. त्यानं काय म्हणलं की ह्यानं काय म्हणायचं. हां. गुजाया बोलताना चंद्रमाळीच्या आड गेला
आड गेला नाही गुजाचा झाला झाला हसत खेळाईत बाळ आलं इसाव्याला द्यावी मांडी ती बसायाला. अशी गाणी एकामेकाने घोडाचढीने म्हणलं त्याला लांब व्हायचं वास, त्यामुळं ती गार वाटत जायचं शिळप्याचं. मग ती लेकरांना चांगलं वाटायचं. छबीदार मी गुलझार मी छबीदार मी गुलझार मी नार गोकुळची बाई मी नार गोकुळची ही बाई मी नार गोकुळची. जसा के कतीचा रंग माझ जवानीच अंग, जसा के कतीचा रंग माझ जवानीच अंग, नाराज चालण्याचा ढंग, नाराज चालण्याचा ढंग, छबीदार मी गुलझार मी छबीदार मी गुलझार मी नार गोकुळची बाई मी नार गोकुळची बाई मी नार गोकुळची. सोयी अंगाला दाटली नवी असून फाटली, सोयी अंगाला दाटली नवी असून फाटली, किती मिलाज सांभाळू किती मिलाज सांभाळू छबीदार मी गुलझार मी छबीदार मी गुलझार मी नार गोकुळची बाई मी नार गोकुळची ही बाई मी नार गोकुळची. एका जनार्दनी विनवती राधा, एका जनार्दनी विनवती राधा, कृष्ण राधीच्या लागला नादा, देव राधीच्या लागला नादा, छबीदार मी गुलझार मी छबीदार मी गुलझार मी नार गोकुळची बाई मी नार गोकुळची हे बाई मी नार गोकुळची. नार गोकुळची
पंढरपूरला गंगू काकाचा म्हणून एक मठ आहे बर बामणाचा बरं का, कालिक मंदिरच्या पुढं. बर मग तिथं एका बामणाचं लग्न होतं. हां त्या बामणाचं लग्न होतं. मग त्याचं नवस होतं पांडुरंगाला की देवापर्यंत पायघाड्या टाकायच्या, बर म्हणजे नवं कपडा अशा हातरत जायचं आणि त्याच्यावरनं नवरा नवरीनं चालत जायचं असं पायघाड्या नामदेव पायरीपर्यंत टाकत जायचं होतं. मग आम्ही मोरं वाजवायला मग नामदेव पायरीपाशी गेल्यावर ती आमचा मास्तर काय ऐकीच ना. म्हणला इथं देवा पुढं एखादा डान्स करा. म्हणजे मी असं सिव्हिल ड्रेसमध्ये होतो पण केस भरपूर होती. अशा बी ड्रेसमध्ये असलं तरी बी म्हणतच नव्हते हे पोरगा आहे. मिसरूट नव्हतं काय नव्हतं, तयार होतो लय करा डान्स. तिथं एक डान्स केला मी. मग जामखेडची काय बामणाची माणसं होती ना या लग्नाला आलेली, त्याने ती बघितलं. ती म्हणली आमच्याकडं वाजंत्री आहे, ती बँड आहेत, वाजंत्र्याची ताप आहेत, तुम्ही एकटं येणार का. मला तुम्हाला सांगायचं सर, म्हणजे मला कशाची खंत वाटत नव्हती आणि भीती वाटत नव्हती. माझ्याकडे म्हणजे ताकद, माझ्या आत्मविश्वासाची ताकद होती बरीच. म्हणजे दोघा तिघाला तर मला चुरगळा येतंय अशी ताकद होती मला. बर तुम्हाला घाबरत नव्हता. घाबरत नव्हती मी. हां जामखेडला गेलो मी बर तिथं याला. मग ती चैत्रात मिरवणूक असायची ज्योतिबाची, पालखी निघायची. त्या पालखीवर मग तिकडे नियम त्या गावात जेवढ्या गल्ली आहेत त्या, आता प्रत्येक गल्लीत एक पुढारी, तसं प्रत्येक पुढाऱ्याने एक डान्सर आणायचा. मग तिकडं असं पुरुष डान्स नव्हतं, हां साऱ्या बाया बर नायकिनी म्हणायचं त्यांना, नायकिनी बर त्या आणायच्या. मग तिथं 35 बाया होत्या बघा बर नाचणाऱ्या, काय जामखेडच्या, काय नगरच्या, काय इथल्या भंज्याच्या. कधीची गोष्ट आहे ही? जवळजवळ तवा मला अजून लिखून नव्हतं, मला म्हणजे लग्नच नव्हतं म्हणावं माझं. बर म्हणजे हे काय 70 मधली 70-80 मधली. होय 70च्या बी आधीची असेल, 70च्या आहे बर त्यावेळेस. हां मग गेलो. गेल्यावर मग आता मला सांगा, जी लेडीजला जी ड्रेस करायचा आहे म्हणजे मग त्यांना काय अटॅच करायची गरजच नाही किंवा बरोबर आहे. हां मेकअप केली की साडी नेसलं की झालं. हां आपणाला त्या लेडीजसारखी मेकअप करायचे, त्याला तसं सौंदर्य नटवायचं, हे मोहरं आपले छाती तयार करायची, बरोबर बायासारखं अगदी नटायचं. मग त्यावेळेस मला त्या ज्या काय ते दुश्मन पिक्चरमध्ये मी बघितलेला ममताजचा ड्रेस, बर ते ममताजचा ड्रेस मला आवडलेला. ती ड्रेस मी बारमाय किती का बदलायचं होईना, पण ती ड्रेस कधी अशी साडी घातली पदर घेतला असं नाही केलं मी. मग ती तसा ड्रेस केला आणि मग अशा समध्याची मिरवणूक होऊन एका मोठ्या चौकात आलं. प्रत्येकाला 2 गाण्याची बारी, 2 गाण्याची बारी. मग चालू झालं. आवाज बी चांगला होता, माझा चांगला होता आवाज तसा. मग तिथं मला गाणं म्हणायला नंबर आला. म्हणलं गाणं मी. मग 2 गाणी म्हणलं, गवळण बी म्हणलं. पण त्या बायांना बी ओळखू आलं नाही हे पोरगा आहे म्हणून, आणि बघणाराला बी ओळखू आलं नाही हे पोरगा आहे म्हणून. मग त्याच्यात लावले आता त्यांनी म्हणली साऱ्यांनीच संग नाचायचं. ती 30-35 बाया मी एवढे, ती तापा चालू झाला आणि त्याच्यात चालू झालं. 1.5 तास नाचत, 1.5 तास. ह्याच्यातनं असं माझ्या टाचत नाही, सांधी पडवून रक्त पडत होतं, पण हार करायची नाही म्हणलं. 1.5 तास नाचलो मी तिथं. आणि ती बाया लय झाला, अर्धा तास नाचल्या. ती एक बाजूला निघल्या. आणि ती अजून मी म्हणायचं नाचत ना, पावरीने नाचायचं,
घडीभर आळूस आलाय म्हणून घडीभर दमानं घडीभर पावरीनं असं नाही एकच जसं वाजेल तसंच नाचायचं. ती बाया निघल्या हळूहळू बाजूला निघल्यावर मग झाली वरात बिरात हे ती मिरवणूक ती गेली जाग्यावर मिरवणूक गेली. आणि मग जाग्यावर मिरवणूक गेल्यावर ह्या आल्याची मेवाल्यांचं त्या गायांचं जे त्याचं एका जाग्यालाच पैसे भागवायचं व म्हणजे तुम्हाला केवढ्याला ठरवून आणलंय त्याला द्यायचं आणि मग दिलं प्रत्येकाचं पैसे. ती सरपंच म्हणला घरी येऊन पैसे न्या तुम्ही मला घरी येऊन पैसे न्या. म्हणलं तुमचं घर कुठं आहे नेतो की म्हणला तुम्हाला घरला आमच्या. मला जरा भ्या वाटलं मग मी काय केलं मग जरा मी तिथंच बसलो त्या ज्योतिबाच्या देवळात. ड्रेस उतरला मेकअप पुसले समजा घड्या बिड्या घालून नीटनेटकं ठेवलं. आणि मग त्या तिथल्या पुजाऱ्याला विचारलं बाबा त्या सरपंचाचं घर कुठवर आहे हो माझे पैसे दिले नाही ती लांब आहे खाली म्हणला. आणि कशाला आता जात आहे सकाळ जावा म्हणला. ती पुजारी म्हणला बरं का. मग मी काय केलं ते माझं मेकअपचं सामान घुंगरी बिंगरी होती ते असं गट्टा बांधला तसलं काकताडकाची पिशवी होती ती उशाला घेतली जागा पांघरला देवळातच झोपलं. सकाळ ना गेलो त्याच्याकडे पैसा. अशी काय आली प्रसंग पण त्या प्रसंगाला भिवलो बी नाही आणि त्या तसा प्रसंग बी उडू दिला नाही कोणाचा. असे आणि मग कार्यक्रमांना तुम्ही जात होता पैसे कसे मिळायचे हो तुम्हाला किती मिळायचे पैसे पहिला आता ह्या गादीगावात पहिल्या झुट मी वारातीला चालायचं का तुमचं हां चालायचं की. किती मला तुम्हाला सांगतो 8 दिवस काम केलं का नाही मला 8 दिवस काम म्हणजे एक खड्डा आता कमीत कमी 300 रुपयाला पाडते. तसलं 17 खड्डं पाडायचं मी 1.5 रुपयाला 3 बाय 3 आणि खाली 3. आता 300ला बी पाडत नाही ते तसलं मी 17 खड्डं पाडायचं 1.5 रुपये हजेरी. मग 10.5 रुपये यायचं मला 7 दिवसाचं. आणि इकडे गेलं की मला संध्याकाळी 8ला गेलं कुणाची 3ला पोचायची कुणाची 2ला पोचायची वरात. एवढ्या टाईममध्ये तुमच्यासारख्याला पटलं म्हणजे ती बी द्यायची कोण 4 आणि 8 आणि रुपया बक्षीस आणि मालक द्यायचं 25 रुपये. ती लय वाटायचं मला. शेवट मी कार्यक्रम सुटूच तर बघा म्हणजे माझं असं वाढत लास्टच्या वरातीला 1000 रुपये घेतलं मी. तिथनं पुढं वरातीच बंद झाली. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये काय फक्त पैसे द्यायचे का म्हणजे धनधान्य वगैरे काय द्यायचे का हे तसलं काय नाही नव्हतं काय? पैसे आधीच्या काळी पैसे कमी असायचे ना सुरुवात हा पैसेच द्यायचे का ते? पैसे द्यायचे. हा. किती असायचे सुरुवातीला पैसे किती असायचे आता तुम्हाला सांगतो सुरुवातीला कुर्टीला वरातीला नाचायला आलं 2 रुपयाला फक्त 2 रुपयाला कुर्टीला रातभर नाचलं. पुन्हा मग आमच्या गावातच त्या डोंगरगाव आहे तिकडं खोमनाळ बाळवणी डोंगरगाव तिकडला एक गाजीव ताप होतो बाळवणीचं खोमनाळचं कोकरापूरचं मवळचे अशी चांगली गाजलेली सुरसणाची ताप असायचं. ती तिकडं मी ही झाल्यावर तसलं ताप असायचं मग त्याच्यात जायचं नाचायला. मग आमच्या गावात आणला ती तापा भाळवणीचा मग त्याच्यात मला नाचायला तवा मला 5 रुपये एका रात्रीला 5 रुपये सुपारी मिळली. मग ती तेवढंच केलेलं त्याच्यावर पुन्हा काय नाही. पुन्हा भजनात बारोडात त्या अनवलकरांनी बघितल्यावर त्यांनी मला बांधीलच केलं ह्याच्यात त्यांच्या ताप्यात. मग त्यावेळेस त्यांनी 300 रुपयाला घ्यायचे. 3 दिवस लग्न. आदल्या दिवशी जायचं सांच्याला हळदी लावायच्या दुसऱ्या दिवशी लग्न आणि तिसऱ्या दिवशी वरात.
3 दिवस जायचं 300 रुपयाला आणि त्याच्यातनं त्यांनी मला 25 रुपये द्यायचं. माझं काय काम असायचं, वरातीच्या वक्तालाच आता वरात संध्याकाळी निघायच्या म्हणताना ड्रेस घालायचं, मेकअप करायची आणि वरात काढायची. नुसतं त्यांच्या संग 3 दिवस जेवत राहायचं आपलं निवांत. ती प्रत्येकजण विचारायची, ही तुमच्या संगत माणूस आहे, ही काय करते. ती आमचा हलकीवाला कटाळा म्हणजे ही वाजवतंय म्हणायची. असली सांगायची. तुम्ही गाणीवर काय म्हणत नव्हता का? हा, गाणी म्हणत नव्हता का गाणी म्हणायचो मी. लग्नामध्ये, कुठल्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये? ती लग्नाच्या कार्यक्रमाची ती वेगळी झाली हो गाणी. बर बर बर. आणि इथं वरातीला जर झालं, आता बार्शी साईडला डान्सर आणला की असं मोकार नाचायचं नाही. त्या प्रत्येकाच्या घरात ते असलं ढोलग बर साप गारड्याचं वाजवते ते तसलं बर. प्रत्येकाच्या घरात. हा आणि प्रत्येकाने गळ्यात अडकावून यायचं आणि ते डान्सला आहेत त्यानं गाणं म्हणायचं आणि यांनी वाजवायचं. हा. कसं का वाजवणार ते पण गाणं म्हणायचं, म्हणजे जे डान्स करणार त्यानं गाणं म्हणायचं. गाणं म्हणायचं. तुम्ही डान्स करायला तर तुम्ही पण गाणं म्हणायचं. मग मी आधी म्हणत नव्हतो, पण त्यांच्यानं मला म्हणायची पाळी आली. या वैरागच्या पलीकडे एक साकत पिपरी म्हणून आहे, तिथं बजरंगाची मिरवणूक काढते ती. बर मग तिथं गेलो, ती म्हणायला लागली न मला म्हणली न मला कुठे मग आवाज होता, पण आता कसं काय बघू काय तर. मग मग म्हणली मी बी गाणी. मग काय आता असायची गाणी ती? हा, काय असायची गाणी ती? ही काय आता जी पहिली काय जी असलेली आता विसरून गेली, आता जी आता निघलेली ती नवीन निघलेली तीच म्हणत राहाय तशी गाणी. मग लय दिस माझ्या मनात होतं कुणीतरी यावं, आपली म्हणून जीव लावणे, हाती मला धरावं, तुमच्या अंगठीत बसवीन खडा, अशी जी बैठकीच्या लावण्या होत्या ना ती. मग ती तसं म्हणायचं मी. म्हणायची. लय दिस माझ्या मनात होत कुणीतरी यावं, आपली म्हणून जीव लावून जवळ मला घ्यावं, तुमच्या नावाने भरते चुडा, तुमच्या नावाने भरते चुडा, अंगठीत बसवा खडा, हो राया माझ्या अंगठीत बसवा खडा, हो सख्या माझ्या अंगठीत बसवा खडा. अंगठीत बसवा खडा, हो सख्या माझ्या अंगठीत बसवा खडा, हो राया माझ्या अंगठीत बसवा खडा. कसं बोलू हे मन लई भोळ, खुळ्या प्रीतीला निकती डोळा, कसं बोलू मन लई भोळ, खुळ्या प्रीतीला नितसी डोळा, तुमच्या संग गिरवी राया इश्क बाजचा धडा, तुमच्या संग गिरवी राया इश्क बाजचा धडा, अंगठीत बसवा खडा, हो राया माझ्या अंगठीत बसवा खडा, हो राया माझ्या अंगठीत बसवा खडा. सोनं नाणं नग दाग दागिन नग, सोनं नाणं नग दाग दागिन नग,
काळ्या पोती समोर मोती माती मोल ठरलं इसवासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं इसवासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं इसवासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं काळ्या पोती समोर मोती माती मोल ठरलं विश्वासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं विश्वासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं विश्वासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं तुमच्यावरती करते माया एकनिष्ठ मी राहीन राया तुमच्यावरती करते माया एकनिष्ठ मी राहीन राया पतिप्रेमाच्या सौभाग्याचं कुंकुबाई करलं पतिप्रेमाचं सौभाग्याचं कुंकुबाई करलं विश्वासाने गळ्यात माझ्या बांधा डोरलं विश्वासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं विश्वासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं युगी युगी मी हसत चालले सौभाग्याचे सात पावले युग युग मी हसत चालले सौभाग्याचे सात पावले जन्मोजन्मी भेटू आपण हसत होत ठरलं जन्मोजन्मी भेटू आपण हसत होत ठरलं विश्वासाने गळ्यात माझ्या बांधा डोरलं विश्वासानं गळ्यात माझ्या बांधा डोरलं अहो वाहनं नव्हती तुम्हाला सांगायचं साहेब कोर्टी भवाळी गादीगाव ही सोनक अशी जी जवळजवळ गाव आहे का नाही मी कवा बी वरात सुट्टी द्या ते काय करायचे कार्यक्रम वरातीची मालक त्यांना बोली असायची तुझं जेवण नको काय नको मला न्यायचं आणि मला घरी नेऊन सोडायचं एवढं असलं तर येणार नाही तर नाही होय म्हणायची काय काय जण न्यायचे वरात संपल्यावर जकडं तकडं दमून झोपून जायचे आणि मला तर झोपायचे तर कवा बी होऊ द्या वरात मेकअप उतरले की घर हा मग ह्याला तुमच्या खर्डीला गेलो वरातीला वरात संपली वरात संपल्यावर चला घालवायला कोणच येईना आयला आता हे कुठं झोपाव काय पिशवी भरली आपलं सामान हे खोलून चालत आलो मी 5ला घरी आलो खरडीतनं चालत खर्डीतनं चालत खरडीतनं कुठं ते बाजराव शिरीपाशी बर कुठं बी गेलं तर चालूनच यायचं माघारी पण यायचं घरी यायचं फड सांभाळ तुऱ्याला गेला फड सांभाळ तुऱ्याला गेला तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला
उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला मुळ जमीन काळ सोन ग मुळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजल बियान ग त्यात नामांकित रुजल बियान तुझा ऊस वाढला जो मान धाटा धाटन उबारी धरली नाही वाईस जागा उरली रंग पानाचा हिरवा ओला रंग पानाचा हिरवा ओला तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला तुला पदार्थ सांगत नाही ग तुला पदार्थ सांगत नाही ऐकू येत कोल कोई कोई ऐकू येते कोल कोई कोई कोणीतरी आला न गेला कोणीतरी आला न गेला तुझ्या साला लागल कोला नको धरूस बोलण्याचा राग बघ चिखलाचा दिसे त्याची माग कोणी काना कोणीतरी आला नि गेला तुझ्या उसाला लागले सुकुमार गुलाबाच्या फुल घराकड चला घराकड चला विनंत्या मी करते का कठीण केली माया मनामध्ये झुरते का कठीण केली माया मनामध्ये झुरते सुकुमार गुलाबाच्या फुल सुकुमार गुलाबाच्या फुल सुकुमार गुलाबाच्या फुला घराकड चला घराकड चला विनंत्या मी करते का कठीण केली माया मना मधी झुरते का कठीण केली माया मना मधी झुरते तुम्ही गुलाब मी गुलछडी तुम्ही गुलाब मी गुलछडी काव धरली मना मधी अडी काव धरली मना मधी अडी तुम्ही लावा दाराला कडी विनंत्या मी
का कठीण केली माया मनामधी झुरते का कठीण केली माया मनामधी झुरते ए सुख मारी गुलाबाच्या फुला घराकड चला घराकड चला विनंत्या मी करते का कठीण केली माया मनामधी झुरते का कठीण केली